नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पंजाबमधली. कारण पंजाबमध्ये सरकार विरोधात आता आंदोलन पुकारण्यात आलंय. अकाली दलाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आलेले पाहायला मिळत आहेत आणि या मोठ्या आंदोलनात मेडिकल घोटाळ्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलंय अशी माहिती सध्या कळतेय. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळे आंदोलक रस्त्यावर आलेत, त्याच्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचा इथे विसर पडलेला पाहायला मिळतोय. हजारोंच्या संख्येनं आंदोलक इथे रस्त्यावर आलेले आपण पाहतो आहोत. आरोग्यमंत्र्यांना हटवण्याची मागणी इथे केली जाते. लसीकरणामध्ये घोटाळा केल्याचा आरोप या सरकारवर करण्यात आलाय. अकाली दलचे कार्यकर्ते इथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले आपण बघतो आणि या सगळ्यांनी आरोग्यमंत्र्यांना पदावरून हटवावं अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे ही थेट दृश्य आपण बघतोय पंजाबमधली, ज्याच्याविषयी आपण अधिक सविस्तर बोलणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, या आंदोलनाविषयी सविस्तर सांगा. ज्या पद्धतीनं पंजाबमध्ये सरकारी जे व्हॅक्सिन आहे, ज्याला आपण सरकारच्या वतीने व्हॅक्सिन खरेदी करून खाजगी संस्थांना खाजगी हॉस्पिटलला देण्याच्या संदर्भातला घाट हा पंजाबच्या सरकारी रचला होता. या विरोधामध्ये जेव्हा आंदोलन झालं आणि ज्यामध्ये तक्रारी झाल्या त्यानंतर त्याचे टेंडर हे रद्द करण्यात आले. पण ज्या पद्धतीने खाजगी रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात व्हॅक्सिन जे आहेत कोरोनाच्या संदर्भात ते मिळालेले आहेत, असं असताना सर्वसामान्य नागरिकांना जास्त पैसे देऊन हे व्हॅक्सिन लावून घ्यावे लागत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अकाली दलचे प्रमुख जे सुखबीर सिंग बादल आहेत आणि बहुजन समाज पक्षाच्या वतीने नुकतंच या दोघांची हाते मिळून झालेली आहे. दोघांनी संयुक्तपणे आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवर आज भव्य आंदोलन आता पंजाबच्या धर्तीवर सुरू आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, सुखबीर सिंग बादल आणि पंजाब बीएसपीचे प्रमुख जे आहेत चौहान यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये प्रमुख भूमिका असं आहे की ज्या पद्धतीनं आरोग्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली हा संपूर्ण घोटाळा झालेला आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे लुटण्याचा प्रकार झालेला आहे. सर्वसामान्यांना व्हॅक्सिन मिळत नाही, पण तीच व्हॅक्सिन जर घ्यायची असेल तर मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतात. अशा प्रकारचा घाट रचण्यासाठी सर्वस्वीपणे आरोग्यमंत्री जबाबदार आहे आणि काँग्रेसचं सरकार त्यांना पाठीशी घालतंय असाही आरोप त्यांनी केलेला आहे. आणि त्याचमुळे हे मोठं आंदोलन आज उभारण्यात आलेलं आहे. पण महत्वाचं म्हणजे आंदोलन उभारताना ज्या पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंग, शारीरिक अंतराचं जे नियम आहे, जो कोरोनाच्या काळामध्ये पाळायची गरज आहे, त्याला देखील बेसावतपणे त्याच्यावर दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. अनेक जे कार्यकर्ते आहेत अकाली दलाचे ते मास्क न घालताही या आंदोलनात सहभागी झालेले आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या विरोधात आंदोलन करायचं आणि त्याच वेळी कोरोनाच्या नियमाची पायमल्ली देखील करायची, हे दोन्ही पद्धतीने आपल्याला आजच्या या आंदोलनात पाहायला मिळतंय. पण आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अकाली दलाच्या वतीने आणि बहुजन समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली. आणि प्रशांत, हे सगळे आंदोलक आपण बघतोय की आक्रमकपणे उतरलेले दिसत आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला दिसतोय. आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा तर तैनात आहेत, पण त्याचबरोबर इथे त्यांना हटवण्यासाठी देखील जोरदार प्रयत्न केले जाताना दिसत आहेत. ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं अकाली दलाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत, बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आणि यापूर्वीच अकाली दलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं की हे भव्य दिव्य मोठं आंदोलन असेल. शेकडोच्या संख्येने अकाली दलाचे कार्यकर्ते या संपूर्ण आंदोलनात सहभागी होतील. पोलिसांनी त्याच धर्तीवरती बंदोबस्त लावला होता. मोठ्या संख्येनं निमलष्करी दल आणि पंजाब पोलीसचे जवान इथे तैनात आहे. पण ज्या पद्धतीने हे सर्व जे शेतकरी आहेत किंवा हे जे सर्व अकाली दलाचे कार्यकर्ते आहेत, हे त्यांना निश्चित केलेल्या परिसरातून पुढे येण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळेच त्या पोलिसांनी त्यांना मागे ढकलण्यात धक्काबुक्की होत आहे. पोलिसांसोबत धक्काबुक्की होत आहे. ठिकठिकाणी ज्या पद्धतीने बॅरिकेड लावण्यात आले, ते बॅरिकेड तोडण्याचा प्रकार अकाली दलाचे कार्यकर्ते करत आहे. याचमुळे मोठ्या संख्येने बंदोबस्त आहे. सोबतच इथे अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यासाठी देखील जवान तैनात आहे. आणि होऊ शकतं जर ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचा अशाच प्रकारचा गोंधळ सुरू झाला आणि त्यांनी हिंसात्मक पाऊल घेतलं तर होऊ शकते अश्रुधुराचे नळकांडे देखील इथे फोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण या घडीला सर्व ती तयारी करण्यात आली आहे. पाण्याचे फवारे मारण्यासाठी देखील वाहनं तयार ठेवण्यात आलेली आहे. हे आंदोलन जास्त चिघळू नये असाही राज्य सरकारचा प्रयत्न आहे. निश्चितच पंजाबमध्ये ही आपण आत्ताची दृश्य बघतोय. सरकार विरोधात आंदोलन केले जाते. अकाली दलचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इथे मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेले आपण बघतोय. अकाली दलाकडून हे मोठं आंदोलनाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे. मेडिकल घोटाळ्यासंदर्भात हे रस्त्यावर उतरून या सगळ्यांनी आंदोलन केलेलं दिसतंय. पण त्याचबरोबर आपण बघतोय की मोहालीमधली एकीकडे दृश्य आणि त्यासोबतच इथे जितक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आलेत त्यांना थोपवण्यासाठी इथे आपण बघतोय की पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आलाय. खतरा है क्या? इतनी तादाद में लोग होने चाहिए सड़कों पर?
देखिए, दूसरा सवाल मैं भी पूछना चाहता हूँ कि कोरोना महामारी में लोग पीड़ित हो, दुनिया मर रही हो, गरीब को कोई काम ना मिल रहा हो, दुकानदार की दुकान बंद हो, मजदूर को मजदूरी ना मिली हो, ट्रक टैक्सी वाले बिल्कुल काम ना मिल रहा हो। ऐसी स्थिति में गरीब लोग अगर कोरोना पीड़ित हो जाएं, उनको दवाई देने के लिए दवाई ब्लैक में दी जाए और ब्लैक में भी सरकार जाए, और कोई हेल्थ मिनिस्टर जो है वो दवाइयों को ब्लैक में बेचे, उसके लिए कोई पूछने वाला नहीं। माननीय मुख्यमंत्री से अगर हम ये पूछने गए कि ऐसा सेहत मंत्री जो दवाइयों की ब्लैक करता है, वो बात सुनने की जगह पानी की बुछाड़ें और लाठी चार्ज करे, और ये प्रेम क्या सिंह जी, लोकराज है? बात अगर आप करने गए हैं तो क्या इतनी भारी तादाद में सड़कों पर लेकर लोगों को निकलेंगे आप? देखिए, अगर आप जाते हैं पूछने के लिए, तो जिसको कोई प्रॉब्लम होगी वो जाएगा नहीं। जब दवाई महंगी मिल रही है, महंगी दवाई से लोग मरने जा रहे हैं, जेब में पैसा है नहीं, सरकार उसको प्रेम सिंह जी, वो फैसला तो वैसे भी वापस ले लिया गया सरकार की तरफ से, फिर इतनी भारी तादाद में क्यों सड़कों पर इकट्ठा होना पड़ा? ये तो कांग्रेस ने रीत पाई है, जो रूलिंग पार्टी है। ये रूलिंग पार्टी वाले पहले इन्होंने रीत पाई है। अगर रूलिंग पार्टी वाले जा सकते हैं इतने कट करके, कल ही प्रदर्शन किया था ना तेल की कीमतों के विरोध में, इन पे तो लाठीचार्ज नहीं किया किसी ने, इन पे तो पानी की बुछाड़ी नहीं की किसी ने। जो कोई 1 लाख रुपए की कोई सड़क का कहीं उद्घाटन करने चले जाते हैं, वहाँ 200-400 लोगों को इकट्ठा तस्वीरें खिंचाने के लिए कर लेते हैं। उनके लिए कोई कोरोना नहीं, उनके लिए कोई गाइडलाइन नहीं है। तो नहीं, अगर सर एक कोई गलती कर रहा है तो क्या हम भी गलती करें? क्या ये करना ठीक है? जब सरकारें गलती करती हैं तो फिर लोग तो गलती फिर उसको देखकर कर सकते हैं कि नहीं कर सकते? अच्छा प्रेम सिंह जी, सुखबीर सिंह बादल जी को हिरासत में लिया गया है? हिरासत में लिया गया है। मैं समझता हूँ कि यही तो प्रॉब्लम है कि माननीय मुख्यमंत्री साहब मिलने के लिए उनको आना चाहिए था, उनको अपना कोई अधिकारी भेजना चाहिए था, कोई मंत्री भेजना चाहिए था। वो तो ये पानी की बुछाड़े लाठीचार्ज करके हिरासत में लेकर हमें डराना चाहते हैं, तो मैं समझता हूँ उचित नहीं है। प्रेम सिंह जी, क्या आप लोगों ने अपील की, कोई चिट्ठी लिखकर कोई रास्ता तलाशने की कोशिश की थी कि जो भी आपकी दिक्कतें थी वो सीधे मुख्यमंत्री से मिलकर दूर की जा सके? क्या ऐसी पहल की, और जब वो पहल नहीं मानी गई तब क्या आपको सड़क पर उतरना पड़ा? देखिए, जब पहले हमें पता चला कि दवाइयों को ब्लैक में बेचा जा रहा है, जो फतेह किट है उसमें घोटाला हो गया, तो हमने जो सेहत मंत्री है उसको निवेदन करने के लिए, हमारे जो आप कहते हैं ना गाइडलाइंस की बात है, हम अपने पार्टी के जो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट थे और एमएलए और एमपी एक्स-एमपी, हमारी कोर कमेटी ही गई थी। हम बिल्कुल जो आप कहते हैं कोरोना गाइडलाइंस का पालना किया था और सेहत मंत्री को ये निवेदन देने गए थे। त्यामुळे पंजाबमधल्या आत्ताच्या क्षणाचे अपडेट्स आपण बघितले। मेडिकल घोटाळ्याविरोधात मोठ्या प्रमाणात तिथे आंदोलन सुरू आहे आणि यानंतर आपण बातमी बघणार आहोत राज्यातली पुण्यातली बातमी। पुणे महापालिकेने पाणीपट्टी थकवणाऱ्या तब्बल 856 जणांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकली आहे। सुमारे 200 कोटींची पाणीपट्टी थकवणाऱ्यांची यादी ही आता टाकण्यात आलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या यादीमध्ये भाजपच्या 2 माजी खासदारांची नावं देखील आहेत। अनेक नामांकित शिक्षण संस्था, सरकारी कार्यालय आणि त्याचबरोबर बिल्डर यांचा देखील यात मोठ्या प्रमाणावर समावेश आहे। त्यामुळे आता वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे। 25 जूनपर्यंत थकबाकी भरली नाही तर पाण्याच्या जोडण्या कापल्या जातील असं देखील या नोटीसमध्ये म्हणण्यात आलं आहे। त्यामुळे 25 जूनपर्यंत या सर्वांना थकीत पाणीपट्टी भरावी लागणार आहे। त्यामुळे पुण्यातून आलेली ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। 200 कोटींची पाणीपट्टी थकवणाऱ्यांची यादीच आता जाहीर करण्यात आली आणि यामध्ये तब्बल 856 जणांनी ही पाणीपट्टी भरलेली नसल्याचं स्पष्ट झालंय। पण त्याचबरोबर या 856 जणांनी 200 कोटींची थकबाकी तर केलेलीच आहे, पण त्याचबरोबर जर त्यांनी आता 25 जूनपर्यंत ही थकबाकी भरली नाही तर त्यांचं जे कनेक्शन असतं, ज्याला पाण्याची जोडणी म्हटलं जातं, ते मात्र कापलं जाईल अशी देखील आता स्पष्टोक्ती दिलेली आहे महापालिका प्रशासनाकडून। सर्वांना थकीत पाणीपट्टी तोपर्यंत भरावी लागणार आहे। आत्ताच्या क्षणाची पुण्यातून आलेली एक महत्त्वाची बातमी आणि या यादीमध्ये भाजपच्या 2 माजी खासदारांचा देखील समावेश असल्याची माहिती कळतेय।
इतकंच नाही तर यामध्ये अनेक नामांकित शिक्षण संस्थांचा समावेश आहे. त्याचबरोबर यामध्ये सरकारी कार्यालयाने देखील ही पाणीपट्टी भरलेली नाही असं देखील आता समोर येत आहे. म्हणजे आता आपण बघतोय की नामांकित शिक्षण संस्था, सरकारी कार्यालय आणि बिल्डर यांचा या यादीमध्ये समावेश आहे. अधिक माहिती घेणार आहोत वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. वैभव, 856 जणांची ही यादी आहे, तब्बल 200 कोटींची थकबाकी. रेणुका, अनेक बड्या नावांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. भाजपचे माजी खासदार जे आहेत 2 जण आहेत. पुण्यातले माजी खासदार संजय काकडे आहेत आणि निलेश राणे जे सिंधुदुर्गाचे खासदार होते. हे दोघेही डिफॉल्टर लिस्टमध्ये आहेत. केवळ हेच नाही तर यांच्यासोबत अनेक नामांकित संस्था ज्या आहेत, फर्ग्युसन असेल, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन ट्रस्ट असेल, हे झालं खाजगी शिक्षण संस्थांचं. या सगळ्यामध्ये आणखी आश्चर्यकारक बाब म्हणजे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत जेवढ्या आस्थापना येतात, अगदी पोलीस चौक्यांपासून ते त्यांच्या इमारतींपर्यंत, या सगळ्यांची पाणीपट्टी जी आहे ती थकलेली आहे. या सगळ्याबरोबर राज्याचे CIDचे गुप्तवार्ता विभागाचे पोलीस महासंचालक कार्यालय जे आहे तिथला सुद्धा पाणीपट्टी जी आहे, जवळपास 200 कोटी पाणीपट्टी जी आहे ती या सगळ्या डिफॉल्टर्स मिळून 856 डिफॉल्टर्स मिळून थकीत आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकूण जर बघितलं तर या वसुलीमध्ये प्रचंड अडचणी ज्या आहेत ते वर्षोनवर्ष येतात आणि ही सगळी पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर्स यांना म्हटलं जातं. राजकीय दबाव जो आहे तो निर्माण करून प्रशासनावरती थकबाकी जी आहे किंवा वसुली जी आहे थकबाकीची ती थांबवली जाते. यांचे पाण्याचे कनेक्शन्स जे आहेत ते सतत तसेच कार्यरत राहतात. सर्वसामान्य नागरिक मात्र वेळेवरती पाणीपट्टी भरली नाही तर त्यांना नोटिसा जातात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता 2 दिवसापूर्वी पुणे महापालिकेनं शेवटी मेटाकुटीला येऊन या सगळ्या कोविडच्या काळामध्ये जो रेव्हेन्यू लॉस झाला आहे महापालिकेचा, एकीकडे अधिकाऱ्यांची महापालिका चालवताना जो खर्च लागतो तो खर्च त्याची जुळवणी करता करता त्यांना त्यांच्या नाकेनं आलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही थकबाकी जी आहे ती वसूल होत नाही. त्याच्यामुळे आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर आता ही यादी जी आहे नावांची डिफॉल्टर्सची ती थेट पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर टाकण्यात आलेली आहे आणि आता 25 जूनपर्यंत जर ही थकीत रक्कम भरली नाही तर यांच्यावरती कारवाई करू, यांची नळजोडणी जी आहे ती तोडण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत पुण्याचे माजी महापौर आहेत प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत, विरोधी पक्षातले आहेत. त्यांना विचारूया, 200 कोटी रुपयाची थकबाकी जी आहे पाणीपट्टीची ती तशीच आहे. त्यात भाजपचे 2 माजी खासदार, अनेकांच्या संस्था आहेत. संजय काकडे, निलेश राणे यांची नावं पुढारी म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून प्रामुख्याने घेता येतील. फर्ग्युसन कॉलेज असेल किंवा प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन ट्रस्ट असेल यांच्यासारख्या संस्था आहेत. एवढंच नाही तर पोलीस आयुक्त कार्यालय आणि CIDचं पोलीस महासंचालक कार्यालय हे सुद्धा डिफॉल्टर आहे. या ठिकाणी तुम्ही जो आकडा सांगता 199 कोटी किंवा 200 कोटी जो सांगताय, मुळातच हा आकडा जो आहे हा कागदावर दाखवलेला खोटा आकडा आहे. मी प्रशासनातल्या बऱ्याच मंडळींशी बोललेलो आहे ज्यांनी हा डेस्क सांभाळलेला आहे किंवा एकूणच ज्यांच्याकडे या थकबाक्यांचे सगळ्या प्रकारचे एकूणच माहिती आहे. ह्या सगळ्या माहितीद्वारे साधारणतः ही थकबाकी जी आहे ती 550 कोटीच्या घरात आहे. प्रशासन या ठिकाणी कुठेतरी सत्ताधारी भाजपच्या अंडर प्रेशर या ठिकाणी येऊन माध्यमांना चुकीचा आकडा दाखवते. हा पहिला भाग आहे. 199 कोटीचा आकडा दाखवत असताना 2350 लोक त्याच्यामध्ये डिफॉल्टर म्हणून दाखवले जात आहेत. पण मला एका गोष्टीचं नवल वाटतंय की जी मंडळी खूप नका त्या ठिकाणी साजूकपणाचा आव आणतात किंवा पार्टी विथ डिफरन्स या बॅनरच्या खाली त्या ठिकाणी पुणे शहरातल्या किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना अकलेचे धडे नाही का द्यायला निघालेले आहेत. काहींना ट्विट आणि फेसबुकच्या द्वारे दुसऱ्यांना मार्गदर्शन करायला आवडतं. त्या मंडळींनीच त्या ठिकाणी दिव्याखाली किती मोठा अंधार आहे ते दाखवलेलं आहे. आज इथं भाजपच्या ज्या नेते मंडळींचा एकूणच सत्ताधारी भाजपच्या सगळ्या बोर्ड बॅनरवर फोटो असतात किंवा जाहिरातीमध्ये फोटो असतात किंवा महानगरपालिका म्हणून ज्या प्रकल्पाचं नाही का कुठेतरी भूमिपूजन त्या ठिकाणी दाखवलं जातं त्या ठिकाणी या सगळ्या माजी खासदारांचे फोटो आहेत. आणि असताना तीच मंडळी आज थकबाकीदार आहे ही वस्तुस्थिती आहे. मग असं असताना भाजप नेतृत्वाने त्या ठिकाणी पुणेकरांना एकूणच शिस्तीचा धडा देण्याच्या ऐवजी स्वतःच्या पुढाऱ्यांना किंवा एकूणच ज्या मंडळींचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे त्या मंडळींना त्यांनी निश्चित मार्गदर्शन करण्याची किंवा त्यांना अक्कल शिकवण्याची गरज आहे असं मला वाटतं. केवळ आता हे पुढारीच नाही, अनेक संस्था सुद्धा आहेत, पोलीस आयुक्त कार्यालयांसारखी शासकीय कार्यालय सुद्धा आहे. यांच्या वसुलीबाबत नेमकं काय धोरण ठेवायला हवं असं वाटतं? या ठिकाणी आम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी राज्य सरकारला विनंती करणार आहे ज्या मंडळींची या ठिकाणी शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून थकबाकी येणार आहे, मग ते गृह विभाग असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल त्या निश्चित सोडवल्या जातील. आणि ते सोडवत असताना त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्या संदर्भात महापालिकेच्या कमिशनरांबरोबर बसून ते विषय संपवले जातील. पण ज्या प्रायव्हेट संस्था आहेत, खाजगी संस्था आहेत ज्यांनी निश्चित या प्रकारे आता
फीज घेतल्यात किंवा शासनाचं अनुदान पण घेत आहेत आणि ते जर थकबाकीदार म्हणून नका पुढे येत असेल तर त्यांना निश्चित या ठिकाणी कारवाईचा बडगा उगारला पाहिजे असं आमचं अशी स्पष्ट त्यांची मत आहे. भूमिका आहे. अगदी बरोबर आहे वैभव. आपण बघतोय या सगळ्या प्रतिक्रिया मिळत आहेत आणि यानंतर आपण जातोय सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर आता आपल्या सोबत आहेत. विवेकजी, आपण बघतोय की इतकी मोठी थकबाकी असल्याचं आता सगळं समोर आलंय. अत्यंत धक्कादायक असाचा प्रकार म्हणायला हवा. नाही, खरं आहे. प्रत्यक्षात हे होण्यामागचं दोन कारण आहेत. एक म्हणजे बऱ्याच केसेस लोक हळूच कोर्टात टाकून देतात आणि मग कोर्टात केस गेली की महापालिका काहीच करत नाही. दुसरं, लहान लोकांची कनेक्शन तोडली जातात, मोठ्यांची कनेक्शन कधीही तोडली जात नाहीत. महापालिका फक्त नोटिसा देते. 25 जून जरी त्यांनी म्हटलं असतं तरी 25 जून 2021 का 25 2025 हे त्यांनी लिहिलेलं नाही. काही झालं तरी ही कनेक्शन तोडली जाणार नाहीत हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो. याच्या पुढचा एक डाटा मी तुम्हाला देतो जो मला माहिती अधिकारात मिळाला. महापालिकेचे 1,250 कोटी रुपये मालमत्ता करायचे फक्त 550 लोकांनी थकवलं. 1,250 कोटी रुपये, 1 कोटीच्या वर प्रत्येकी थकबाकी असलेले किमान, आणि त्याच्यात पण पाणीपट्टी कमीत कमी 150 कोटी आहे. म्हणजे ह्या 200 कोटीच्या वर 550 लोकांची 150 कोटीची थकबाकी वेगळी आहे. पण यातल्या कुणाहीकडनं वसुलीची शक्यता नाही. यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. फक्त सामान्य माणूस ज्याला काहीतरी भीड वाटते त्याच्यावरच कारवाई केली जाते, त्याच्यावरच रुबाब केला जातो. मोठ्यांना कुणीही हात लावत नाही. हे पुणे महापालिकेचं आतापर्यंत सिद्ध झालेलं प्रिन्सिपल आहे. त्यामुळे कितीही वेबसाईटवर टाका, नोटिसा काढा, त्याच्याकडे ढुंकून पण कुणी बघणार नाही आणि थकबाकी वसूल होणार नाही. हे काळ्या दगडावरची रेघ. विवेकजी, आणि असं वाटतं की एकीकडे आपण बघतोय आरोप प्रत्यारोप करतायत की कोणत्या पक्षाला अक्कल शिकवण्याची गरज आहे किंवा पुणेकरांच्या भल्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. अशा वेळेला याच राजकीय नेत्यांचं संगनमत असलेलं पण दिसून येतं, कारण एकमेकांना सांभाळून अशा वेळेला देखील घेत असतील हे सगळेजण आणि सामान्यांची मात्र व्यथा कधीच समोर येणार नाही. त्यांच्या पाणीपट्ट्या, त्यांच्या ज्या नळ जोडण्या आहेत त्या कायमच कापल्या जातील. मुळात एक लक्षात घ्या की महापालिकेत जी स्थायी समिती आहे सगळ्यात पॉवरफुल म्हणजे सत्ता त्यांच्याकडे आहे. त्याच्यात सगळ्या पक्षाची लोक आहेत ना. मग स्थायी समितीने केला का ठराव, ठीक आहे. निदान या उरलेल्या पक्षाच्या लोकांनी ठराव केला की काही झालं तरी कनेक्शन कापलीच पाहिजेत, आम्ही तिथं उभं राहू लागलं तर कनेक्शन कापताना, असं म्हटलंय का कधी? तर नाही म्हणत. आतमध्ये भूमिका वेगळी, बाहेर पब्लिक मध्ये भूमिका वेगळी. अशा प्रकारे लोकांना संभ्रमित करण्याचं काम सगळे राजकीय पक्ष एक दिलानी एक मतानी करतात. स्थायी समितीमधले सगळे निर्णय एक मतानीच होतात. तिथे कुठेही विरोधी पक्ष वगैरे असलं काही नसतं. अगदी खरं आहे. आणि आपण बघतोय पुणेकरांची व्यथा आहे, पण पाणीपट्टी थकवणाऱ्या तब्बल 856 जणांची यादी जरी आलेली असली तरी यातल्या राजकीय नेते किंवा नामांकित संस्थांवर कारवाई होणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण बघतोय विवेक वेलणकर यांनी देखील हाच मुद्दा आता उपस्थित केलेला होता. यानंतर इतरही बातम्यांचा आढावा घेण्यासाठी भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचं उपक्रम असलेली संजीवनी गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरते आणि आपण देखील या संयुक्त मोहिमेला तुम्ही भरभरून पाठिंबा देऊ शकता. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करण्याचा यातून प्रयत्न केला जातोय आणि आता आपण बघणार आहोत संजीवनीची गाडी आज कुठे आहे. लगाया क्या? आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत, पण यानंतर देखील बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असाच सुरू राहील. बातम्या या संदर्भातल्या तुम्हाला बघायच्या असतील तर आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे मास्क वापरण्याचं. नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर करा. सुरक्षित रहा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.